बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत। यावेळी राजेंद्र गावितांसह विलास तरे यांच्यासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत। मनोर येथील मैदानावर जाहीर सभा घेण्यात येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड आणि अकोल्याचा दौरा करणार आहेत। नांदेडच्या मुखेडमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे, तर अकोल्यामध्ये भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा होईल। अजित पवारांची मानवत येथे जाहीर सभा घेण्यात आली आहे। महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी वालिबाचा मळा या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय, तर बीड मतदारसंघात योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार आहेत। शरद पवार यांची आज भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे, तर गुरुवारी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड शो होणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या लातूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। लातूरचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी खरगेंची सभा होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची शिर्डीमध्ये जाहीर सभा होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचारासाठी नड्डा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। आता एक मोठी बातमी, कोकणात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत, तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। सकाळी सावंतवाडी, दुपारी कणकवली आणि संध्याकाळी मालवणमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। कोकणातील सभेतून उद्धव ठाकरे राणे पिता पुत्रांवर काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या आज 3 सभा पार पडणार आहेत। सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये त्यांची जाहीर सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आजच्या सभेतून नेमका कुणावर निशाणा साधतात, काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राणे पिता पुत्रांवर ते नेमकं काय बोलणार याकडे देखील जनतेचं आणि माध्यमांचंही लक्ष आहे। उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत आणि कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा आजच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। पहिली सभा सावंतवाडीमध्ये, त्यानंतर कणकवलीमध्ये आणि मालवणमध्ये त्यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज राणे पिता पुत्रांवर नेमकं काय बोलतात, कोकणवासियांना नेमकं काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या पंतप्रधान मोदींची नवी मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी आहे। उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केल्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। रडीचा डाव खेळला जात असून फक्त विरोधी पक्षाची बॅग चेक केली जाते, जे सत्तेत आहेत त्यांच्या बॅग का चेक केल्या जात नाहीत असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय। छगन भुजबळ आणि शरद पवारांची नाशिकमध्ये काल भेट होता टळलेली आहे आणि येवल्यातील सभा झाल्यानंतर शरद पवार कोपरगावच्या दिशेने निघाले होते, त्यावेळी दोघांची भेट होता टळली। मुंबईला जगातल्या प्रमुख शहरांच्या यादीमध्ये बसवण्याचं काम पंतप्रधान मोदी करतायत। माझा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वेचून बाहेर काढण्याचं काम भाजप करणार आहे, असं आश्वासन अमित शहांनी दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात स्वराज पक्षाकडून प्रशांत डिक्कर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। डिक्कर यांनी घोड्यावर बसून मतदारांशी संपर्क साधला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 17 नोव्हेंबर रोजी कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगरविकास विभाग घेणार आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाला पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार आहे। सिंदखेड राजामध्ये शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर तर अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळी या दोघांनीही आम्हीच अधिकृत उमेदवार आहोत असा दावा केला, मात्र सिंदखेड राजामधील महायुतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर हेच अधिकृत उमेदवार आहेत असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं।
गेली 70 वर्ष पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झालेली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचार सभेत काँग्रेसला लक्ष्य केलं। यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असं म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्यावर एक शब्दही काढला नाही। मला हलक्यात घेऊ नका हा मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा भाजपला इशारा असेल असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून रोहित पवारांनी टोला लगावला। भुसावळमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जम्मू काश्मीरमधील काँग्रेसच्या माजी आमदार साहिमा सोफी यांनी जाहीर सभा घेतली। यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार बहुमताने येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बोरिवलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली। दरम्यान मुंबईतून एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढणार असं शहा म्हटले तर राहुल गांधी नावाचं विमान 20 वेळा क्रॅश झालं। 23 तारखेनंतर 21व्या वेळी विमान क्रॅश होणार असा घणाघात शहांनी केला। राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी राहुल गांधी प्रचार सभा घेणार आहेत। नंदुरबार, नांदेड, अकोला आणि चिपळूणमध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्या 3 प्रचार सभा पार पडणार आहेत। सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेस जाती-जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते। सुरुवातीला तुम्हाला कमजोर करतील आणि नंतर तुमचं आरक्षण हिरावून घेतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली। उद्धव ठाकरे सत्तेसाठी किती खाली जाणार असा सवाल करत गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। बाळासाहेब कुठे होते आणि आपण कुठे आहात याचा विचार करा अशी टीकाही शहांनी केली। जनतेची साथ आहे तोपर्यंत माझं अस्तित्व आहे, जनता साथ सोडेल तेव्हा माझं अस्तित्वही राहणार नाही असं भावनिक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। मोदी शहा मला संपवू शकत नाहीत असा इशारा देखील ठाकरेंनी दिलाय। ज्या काँग्रेसनं महापुरुषांचा अपमान केला, बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला, त्याच काँग्रेससोबत सत्तेसाठी उद्धव ठाकरे गेले अशा शब्दात श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला। साक्री विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली। ही खासगी बैठक आहे हे पत्रकारांनी समजून घ्यावं, नाहीतर 10 नंतर सभा घेतली म्हणून गुन्हा दाखल कराल अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली। तर नवी मुंबईची जागा सहज जिंकता येईल त्यामुळे प्रचार सभा घेण्याची गरज नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईच्या चांदिवलीमध्ये मनसेचे उमेदवार महेंद्र भानुशाली यांच्यासाठी राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। बाकीच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून यांना संधी दिली, मात्र हे शिवसेनेकडे विकले गेले असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली। कल्याण पूर्व येथे भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली सभा घेतली। आपले सरकार गतीचं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थगितीचं सरकार आहे अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली। अजित पवारांना मनी आणि मसल पॉवर असलेली उद्योगी लोक आवडतात म्हणूनच त्यांना आमच्या पक्षाची अडचण झाली अशा शब्दात तर जयंत पाटलांनी अजित पवार यांना टोला लगावला। तर अण्णा बनसोडेंना निवडून देऊन चुकलात कारण एवढा निष्क्रिय माणूस पाहिलाच नाही असा हल्लाबोल देखील त्यांनी केला। शिवसेना फुटीमागे शरद पवारांचंच पुण्य कर्म आहे असा आरोप करत बात निकलेगी तो दूर तक जाएगी असा इशारा छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिलाय। पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेवेळी तरुणांनी घोषणाबाजी केली। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी पोलिसांनी या तरुणाला बाहेर नेलं। लोकसभेत तुतारीकडून तुमच्या ताईचा पराभव झाला त्यामुळे आता तुतारीला पराभूत करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय। केजमध्ये भाजप उमेदवार नमिता मुंदडांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। काँग्रेस आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका का घेत नाही याचं उत्तर नाना पटोलेंनी द्यावं असं आव्हान वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिलंय। मतविभाजनावर बोलण्यापेक्षा पटोलेंनी आरक्षणावर बोलावं असा सल्ला देखील मोकळे यांनी दिलाय। महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी महायुतीचं सरकार असणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचंय असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय। यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं हे आवाहन चव्हाण यांनी केलं।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील कांबळेंकडून महिला मेळावा घेण्यात आला। सरकारच्या विविध योजनांमुळे महिला महायुतीच्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला। युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची नात रेवती सुळे प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। बारामतीमध्ये त्यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी रॅलीमध्ये सहभाग घेतला। रेवती सुळेंच्या प्रचारातील सहभागामुळे त्या पुढच्या काळात राजकारणात सक्रिय होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भल्या मोठ्या अजब बॅनरची चर्चा रंगली। 15 मिनिटांचं एकच उत्तर 100% मतदान असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला। या आशयाचा अर्थ लोक त्यांच्या परीने लावतायत। ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकरांच्या प्रचारासाठी अभिनेता मनोज तिवारी यांनी हजेरी लावली। शहरातून प्रचार रॅली काढत मनोज तिवारी यांनी केळकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं। धाराशिवच्या उमरगामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुलतान शेठ यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। त्यामुळे उमरगा लोहारा मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। 1947 पासून काँग्रेसच्या धोरणामुळे आपलं खूप नुकसान झालंय अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। 10 वर्षात जे काम आम्ही केलंय ते 8 वर्षात झालं नाही असंही गडकरी म्हटलंय। महूद इथल्या सभेमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नक्कल केली। महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे बिनकामाचे मुख्यमंत्री होते असाही टोला शहाजी बापूंनी लगावला। आता एक मोठी बातमी। कोल्हापूर बोगस निवडणूक पथकानं 25 लाख लांबवले आणि या घटनेमुळे पोलीस आणि शासकीय यंत्रणेमध्ये खळबळ माजली आहे। निवडणूक अधिकारी असल्याचं भासवत ही लूट करण्यात आली आहे। 5 जणांनी व्यापाऱ्याची तपासणीच्या बहाण्यानं लूट केल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात ही घटना घडली आहे। निवडणूक अधिकारी असल्याचं भासवत लूट केल्याचा हा प्रकार समोर आलाय। आणखी एक मोठी बातमी। उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवस तपासल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या बॅग का तपासल्या जात नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंचं फक्त पैशांवर लक्ष असतं, त्यांच्या हातून कधी पैसे सुटत नाहीत, त्यांच्या बॅगेत काही नसतं असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। हेलिकॉप्टरमधून तपासणी करताना बॅगेची ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काही कळतं की नाही? कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेतनं पैसे घेऊन जाणार आहे? एवढं तरी समजायला पाहिजे आतापर्यंत। अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार? काय तपासताय त्याच्या हातामध्ये? लोकसभा निवडणुकीत संविधानावरून विरोधकांनी अपप्रचार केला। मात्र चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत देशाची घटना कुणीही बदलू शकणार नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। पिंपरी चिंचवड विधानसभेत शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामना रंगतोय। महाविकास आघाडीकडून सुलक्षणा शिलवंत तर महायुतीकडून अण्णा बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या। पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक भाऊ कदम मैदानात उतरलेत। भाऊ कदम यांनी शहरातून रॅली काढून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला। काम करणारा माणूसच मुख्यमंत्री व्हायला हवा, त्यासाठी अजित पवारच योग्य व्यक्ती असल्याचं भाऊ कदम म्हटले।